नमस्कार, मी तुषार भावल। बीचच्या प्लॉटची मागणी वाढल्यानंतर आता मी प्रकर्षाने बीचच्या जवळ असणारे प्लॉट आणायला लागलो आहे। आपण हा पाहताय, हा गिरिया बीच आहे। यापूर्वी पण एक व्हिडिओ टाकला होता, तर ते प्लॉट सोल्ड आउट झाले। आता एक नवीन प्लॉट आपल्याकडे आलेले आहे आणि ते रिजनेबल रेटमध्ये आलेले आहेत। तर आपण पाहताय, हा संपूर्ण बीच साधारण 3 किलोमीटरचा या बाजूपर्यंत। आता या साईडला आलं गोवा आणि या साईडला आली मुंबई। हे विजयदुर्ग आहे आणि मागच्या व्हिडिओत मी सांगितल्याप्रमाणे हा जो डॉल्फिनसारखा जो आकार दिसतो तो खोल समुद्र आहे आणि इथं JNPT बंदर होणार आहे। या प्लॉटला पैसे का टाका मी सांगतोय, कारण पहिली गोष्ट, आता पाहताय माझी गाडी इथपर्यंत आली, म्हणजे प्लॉटच्या जवळपासपर्यंत गाडी येते। त्यानंतर इथं JNPT बंदर होणार आहे। त्यानंतर इथं विजयदुर्ग कोल्हापूर जी ट्रेन होते ती इथून 3 किलोमीटरवर येते आणि त्यानंतर सागरी मालाचा रस्ता पण इथून जातो आहे आणि सागरी महामार्ग जो आहे तो पण वरून जातो आहे। अशा प्रकारे इथं डेव्हलपमेंट आहे आणि यापूर्वी 2023ला सिडकोने या किनारपट्टीबद्दल ॲक्विजिशनबद्दल सांगितलेलं होतं। सिडको या जागा ताब्यात घेणार आहे आणि मग इथं पर्यटन आणि वेगवेगळ्या सुविधा आणणार आहे। आणि पर्यटनाच्या दृष्टीने, कारण सिडकोच्याही लक्षात आलेलं आहे की पर्यटनासाठी देवगड आणि सिंधुदुर्ग याच्यासारखी दुसरी जागा नाही। आता हा पण बीच आणि प्लॉट बघत असताना हे जे खालचे प्लॉट आहेत हे शेतकऱ्यांचे प्लॉट आहेत आणि मी जिथं उभा आहे हे सगळे, या माझ्या गाडीपासून पुढे हे सगळे कंपनीचे प्लॉट आहेत। कंपनीचे प्लॉट जवळजवळ 200 ते 700 एकरपर्यंतचे प्लॉट आहेत आणि ज्यावेळी या शेतकऱ्यांनी या कंपनीला प्लॉट विकले त्यावेळी एक गोष्ट सांगितलेली होती की आमच्या शेती आहेत, त्यामुळे आम्हाला उद्या रस्ता पाहिजे। त्यामुळे कंपनी हे त्या कबूल केलेलं आहे की त्यांना इथं त्यांच्या जागेत येण्यासाठी रस्ता कुठलीच कंपनी अडवणार नाही। आता राहिला प्रश्न रेटचा, तर या मालकाला या जमिनीचे 2 लाख रुपये किंमत अपेक्षित आहे प्रति गुंठा। म्हणजे असं की तुम्ही निगोशिएशनला बसलात तर 1.5 लाख, 1.25 लाख, 2 लाख या रेटमध्ये हा मालक प्लॉट द्यायला तयार आहे आणि तुम्ही यात 5-5 गुंठेचे पण घेऊ शकता। म्हणजे एखाद्या माणसाने 5 गुंठा घेतला तर त्याला 7.5, 8.5 ते 10 लाख या बजेटमध्ये प्लॉट मिळेल। त्याने 2 मेंबर आणले तर त्याचं खरेदी खत बनता येईल। आता एक नवीन नियम आलेला आहे की 1 गुंठा, 2 गुंठा, 3 गुंठा अशा प्लॉटची विक्री होईल म्हणून, परंतु ते अजून त्याचं गव्हर्नमेंटचा जिहाद प्रसिद्ध झालेला नाही। ज्यावेळी तो प्रसिद्ध होईल त्यावेळी आपल्याला या पुढील प्लॉट 1 गुंठा, 5 गुंठा, 3 गुंठा अशा प्रकारे देता येतील। परंतु आजच्या लँड सेलिंग ॲक्टच्या नुसार आपण मिनिमम 10 गुंठा किंवा 11 गुंठा विकू शकतो। मग 10 गुंठा किंवा 11 गुंठा एका 2 माणसात किंवा 3 माणसात विकला तरी चालतो। अर्थात हे तुम्ही तुमची मित्रमंडळी त्या पद्धतीने ठरवा आणि आपल्याला कसं जमतं ते बघा। आता राहिला प्रश्न, लोक म्हणतात इथं आल्यानंतर
ज्या बेसिक गोष्टी आहेत, लोक काय मला पण तेच वाटतं की रस्ता झाला, लाईट पाहिजे असते, पाणी पाहिजे असते. याच मालकाचे जर 5-7 प्लॉट गेले तर हा मालक स्वतःच्या खर्चाने इथं लाईट आणून द्यायला तयार आहे 7 ते 8 प्लॉट गेल्यानंतर. राहिला पाण्याचा प्रश्न, ह्या जमिनीत प्रचंड पाणी आहे आणि विशेष म्हणजे एवढा समुद्र बाजूला असताना इथं गोडं पाणी आहे आणि या पाण्याला चव सुंदर आहे एकदम. त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटला, लाईटीचा प्रश्न सुटला आणि रस्त्याचा प्रश्न सुटला. राहिला प्रश्न घर बांधणीचा, तर सहसा आपल्या कोकणात बांधलेलं घर कोण तोडायला जात नाही, हे त्याच्यातलं उद्देश आहे. पण कायद्याची बाजू सांगायची झाली तर हे सगळे प्लॉट, इव्हन याच्या वरचे प्लॉट पण 500 मीटरपर्यंत CRZ येतो. पण छोटं घर बांधलं, टेम्पररी हाऊस बांधलं म्हणजे फॅब्रिकेटेड होम किंवा लाकडाचं घर किंवा बांबूचं घर किंवा थोडेसे चिरे घेऊन थोडंसं छोटं घर, पण टेम्पररी घर, की उद्या जर कोणी तक्रार केली आणि ती घर तोडायची पाळी आली तर तुम्हाला त्याचं दुःख होणार नाही. असं छोटं घर आणि टेम्पररी बांधकामाला कोणी हात लावत नाही. माझ्याकडे जे समुद्राच्या बाजूला प्लॉट घेणारे येतात ते साधारण पुणा, कोल्हापूर, नागपूर, लातूर म्हणजे पठारावरचे लोक, ज्यांच्याकडे समुद्र नाही आहे अशा लोकांना, नोएडा, दिल्ली अशा ठिकाणचे लोक प्लॉट घ्यायला येतात. आता आपण माझे आतापर्यंत व्हिडिओ पाहिला तर एक गोष्ट लक्षात आली असेल की माझे प्लॉट हे रिजनेबल रेटमध्ये असतात आणि माझ्याकडे ट्रान्सपरन्सी आहे. तुमचा आणि मालकाचा मी प्रत्यक्ष संवाद करून देत असतो. त्यामुळे माझ्याकडे काय एजंटची साखळी नाही किंवा माझ्याकडे अजून कोण ब्रोकरेज घेणारा नाही. आज जर देवगडातली परिस्थिती बघितली तर इथून 15-20 किलोमीटर असणाऱ्या मिठमुंबरीवर 7 लाख, 8 लाख, 10 लाख रुपये रेट आहे. त्याच्यानंतर मिठमुंबरीत काही प्लॉट माझ्याकडे 4.5 लाख किंवा 5.5 लाख रुपयाच्या रेटमध्ये आहेत. त्यानंतर पुढे तुम्ही कुणकेश्वर, मालवण या भागात गेलात तर मालवणला 17 लाख, 18 लाख, 20 लाख, माझ्याकडे 16 लाखाचे पण असे प्लॉट आलेले आहेत. याचा अर्थ काय की समुद्रकिनारच्या प्लॉटला रेट प्रचंड वाढत चालला आहे. कारण लोकांना अशी शुद्ध हवा आणि समुद्र आणि शांतता हवी असते. कोणी आपण लोक असा विचार करता की 8 दिवसांनी किंवा महिन्याने किंवा 15 दिवसांनी एकदा गावी जाऊन असं शुद्ध हवेत 2-3 दिवस राहावं आणि याच्यासारखं वातावरण कुठेच नाही. मुंबई, पुण्यासारख्या राहणाऱ्या लोकांना आता शहराचा कंटाळा आला आणि गावी यायचं तो नुसतं प्लॉट घेऊन घर बांधण्यासाठी नाही तर त्या प्लॉटबरोबर त्याचा व्यवसाय होईल अशा दृष्टीने ते विचार करायला लागले. आणि इथं पर्यटनाचा व्यवसाय खूप चांगला चालतो. कारण असं आहे की पर्यटक इकडे लांबून लोक येतात, बऱ्याच भागातून लोक येतात. लोक गोव्यात येणारे या भागात येतात, मालवणला येणारे या भागात येतात, रत्नागिरीला येणारे देवगड खास बघण्यासाठी येतात. देवगडला बघण्यासारख्या आणि मनोरंजनासाठी खूप काही गोष्टी आहेत. परंतु ते इथं आल्यानंतर त्यांना जर इथल्या वातावरणात 1200-1500 रुपयाच्या स्टेमध्ये राहता येत असेल, त्यांना सुंदर इथले मासे आणि चांगलं सुंदर जेवण मिळत असेल तर पर्यटक या भागाला यायला जास्त पसंती देतात. आपण गुगलवर सर्च करा, देवगडला येणाऱ्या पर्यटकांचा ओघ किती आहे, मालवणला येणाऱ्या पर्यटकांचा ओघ किती आहे, तर लक्षात येईल पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस देवगड आणि सिंधुदुर्ग ह्या भागात वाढताना दिसते. आपण जेव्हा बिझनेस प्लॉट घ्यायला जाता त्यावेळी तो शेतकरी त्याचा असलेला पूर्ण प्लॉट देत असतो. म्हणजे 20 गुंठ्याचा असेल, 50 गुंठ्याचा असेल, 1 एकराचा असेल आणि एखाद्या माणसाची गरज ही फक्त 5 गुंठ्याची असते. मग तो 20 गुंठ्यासाठी किंवा 50 गुंठ्यासाठी पैसे का अडकवतो किंवा ते अडकवण्यात छानपणा पण नाही आहे, कारण त्याच्यात पैसे जास्त जातात. परंतु मी तुम्हाला या रिजनेबल रेटमध्ये आणि 5-5 गुंठ्याच्या तुकड्यामध्ये आणि एवढ्या कमी बजेटमध्ये नक्की इथं प्लॉट मिळवून देत आहे. समुद्र आणि वाळू बघल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की प्लॉट चॉईसचा असायला लागतो. ज्यात तुम्हाला जसा पाहिजे, तुमच्या डोक्यात जसं समुद्राबद्दल आणि बीचबद्दल आयडिया असते तशा प्रकारचा चॉईसचा पाहिजे. आणि अख्ख्या सिंधुदुर्गात मीच अशा प्रकारचे प्लॉट आणत असतो आपण आणि या रिजनेबलमध्ये आणत असतो. तुम्ही बघून घ्या, नक्की तुम्हाला आवडेल.
आता आधी आपल्याला मी जागा दाखवतो। हे खाली बघा, हे प्लेन जे गवत आहे, हे गवत साफ करून मिळेल। अशी त्या किनाऱ्यापासून त्या लेवलला येते, असे परत पुढे जाते या बाजूला आणि या बाजूला पुढे। थोडक्यात हा असा आयताकृती प्लॉट आहे, चौकोनी प्लॉट नाहीये, आयत आकाराचा प्लॉट आहे। आणि यात आपल्याला असे प्लॉटिंग समुद्रात स्पेसिंग करून बसवायचे। त्याचबरोबर या जागेचं गुगल लोकेशन लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि या व्हिडिओमध्ये पण गुगलवरून ते कसं हे होतं त्याचं मी व्हिडिओ पण टाकतो। माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमंडळीला आणि नातेवाईकांना दाखवा। वरच्या कोपऱ्यात माझा मोबाईल नंबर आहे, त्यावर संपर्क करा। बरेच वेळा माझा मोबाईल लागत नाही, डिस्क्रिप्शनमध्ये मी दोन्ही नंबर दिलेले आहेत, तेव्हा आपण व्हॉट्सअपवर मला मेसेजसुद्धा करा आणि आपलं नाव टाका, म्हणजे मी आपल्याशी दुसऱ्या दिवशी संपर्क करेन किंवा त्याच दिवशी संपर्क करेन। धन्यवाद।